नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट। आपल्या गणेश शिरसाट या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। सध्या एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये ज्युडिशियल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करणाऱ्या ॲस्पिरंट्स मध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑल इंडिया जजेस असोसिएशनची 1989 सालापासून एक रिट पिटिशन पेंडिंग आहे आणि त्यामध्ये ज्युडिशरीशी रिलेटेड वेगवेगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आणि त्याच रिट पिटिशन मध्ये एक प्रश्न निर्माण झाला की ज्युडिशियल सर्व्हिसेस एग्जामिनेशन, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन या परीक्षेमध्ये फ्रेशर विद्यार्थ्यांना पात्र करायचं की नाही, की 3 वर्ष प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिस कंपल्सरी करायची, हा प्रश्न निर्माण झाला। मीनव्हाईल एक बातमी आली की गुजरातमध्ये ज्युडिशियल सर्व्हिस एक्झामिनेशनची रिक्रुटमेंट सुरू झाली JMFC ची, आणि त्या रिक्रुटमेंटमध्ये फ्रेशरशी रिलेटेड काही प्रश्न निर्माण झाले होते आणि सर्वोच्च न्यायालयात ही केस गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने एक असा ऑब्झर्वेशन नोंदवलं किंवा आमच्याकडे फ्रेशरला इलिजिबल करायचं आहे की नाही असा मुद्दा पेंडिंग असताना गुजरात हायकोर्टाला काय घाई गडबड होती की त्यांनी ज्युडिशरीची रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू केली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती प्रोसेस स्टेड केली। त्यानंतर एकच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। लाईव्ह लॉला बातमी आली आणि ती बातमी वाचत असताना पाहिलं की आमच्या वर्गमित्र ॲडव्होकेट अजित वाघच त्या गुजरातच्या मॅटरमध्ये विद्यार्थ्यांकडून अपेअर झालेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयात असतो। त्याला फोन करून ही माहिती जाणून घेतली तर त्यावेळेस इश्यू असा होता की गुजरातमध्ये काही विद्यार्थी पासआउट झाले आणि नंतर बार काउन्सिलने त्या विद्यार्थ्यांना सनद द्यायचा नकार दिला। कारण होतं की त्या कॉलेज ग्रांट नव्हते, रिकॉग्नाइज नव्हतं। मग ते विद्यार्थी हायकोर्टात सर्वोच्च न्यायालयात गेले। मग हायकोर्टाच्या ऑर्डरने त्यांना इंटेरियम सनद देण्याचं पर्टिक्युलरली आदेश देण्यात आले। त्यानंतर ज्युडिशरीची परीक्षा पर्टिक्युलरली रिक्रुटमेंट सुरू झाली। यांनी फ्रेशर म्हणून फॉर्म भरला। मग आता त्यांची डिग्री सध्या लिटिगेशन मध्ये होती, वादात होती। परत ज्युडिशरीला त्यांनी इलिजिबल नाही इलिजिबल ह्या सगळ्या वादात तो मॅटर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने ती रिक्रुटमेंट, ती प्रोसेस स्टे करून लावली। आणि मग विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला की आम्ही तर फ्रेशर आहोत, फायनल इयरला असल्यापासूनच आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत, आम्ही पासआउट झाल्यानंतर लगेचच गेले वर्षभर तयारीच करत आहोत, आता भवितव्य काय? आणि या सगळ्या संभ्रम अवस्थेमध्ये आपले प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याकरता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी समजून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा हा 3 इयर्स प्रॅक्टिसचा इश्यू समजून घेण्याकरता एक्झॅक्टली काय इश्यू आहे ह्या ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या रिक्रुटमेंट हिस्ट्रीमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे। आज आपण पाहतो ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन JMFC ची परीक्षा ही 3 टायर स्ट्रक्चर आहे। प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 स्टेजेस मधून ही परीक्षा होते। पण पहिल्यापासून अशी मेथड होते का, पद्धत होते का? तर नाही। 1986 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या बाबतीत इंटरव्ह्यू व्हायचे। त्यावेळेस कॉम्पिटिशन कमी होतं, प्रॅक्टिस क्रायटेरिया आणि इंटरव्ह्यू होते। 1986 ला पहिल्यांदा रिटन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू असा क्रायटेरिया ठेवण्यात आला। महाराष्ट्रात पहिल्यांदा JMFC ची रिटन एक्झामिनेशन 1986 साली झाली। मग एक प्रॅक्टिस क्रायटेरिया, ठराविक वर्ष प्रॅक्टिस
केल्यानंतर तुम्ही JMFC ची एक रिटन एक्झामिनेशन देऊन इंटरव्ह्यू क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर JMFC होत होतात. त्यानंतर 2005च्या दरम्यान असा एक प्रश्न उपस्थित झाला की जे विद्यार्थी आहेत पास आउट झाल्यानंतर प्रॅक्टिस मध्ये जातात, 2-3 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट करतात आणि त्यानंतर आता जर त्यांना आपण म्हटलं की तुम्ही अभ्यास चांगला आहे, ज्युडिशरीचं प्रिपरेशन सुरू करा, तर बरेचसे विद्यार्थी नकार द्यायचे. ते म्हणायचे नाही आता आमचं प्रॅक्टिस मध्ये चांगलं चाललंय. याचं कारण होतं, मला आठवतंय ज्यावेळेस 2009ला मी ज्यावेळेस पास आउट झालो त्यावेळेस 2008-9ला आमचे काही मित्र सिनियर JMFC झाले, तर अगदी त्यांना त्यावेळेस 18-20 हजार पगार असायचा. त्यावेळेस सॅलरी पण कमीच होत्या. आणि मग तो व्यक्ती काय म्हणायचा की मी माझ्या तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय आणि JMFC होऊन एक 18-20 हजार जर पगार मिळणार असेल तर असे मी 3 वर्ष झाली प्रॅक्टिस झाली, 18-20 हजार 25-30 हजार महिन्याला मला असेही मिळत आहेत, तर मी का तिकडे जाऊ. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्या काळी एक केस पण निर्माण झाली होती. शेट्टी कमिशन जे होतं त्याचेही पर्टिक्युलरली काही रिकमेंडेशन होते आणि सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की टू अट्रॅक्ट यंग लीगल माइंड्स अँड टू अट्रॅक्ट यंग लीगल ब्रेन्स, ज्युडिशरीकडे यंग फ्रेशर विद्यार्थी ज्युडिशरीकडे अट्रॅक्ट होण्याकरता त्यांना परीक्षेला इलिजिबल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या 2 जजेस बेंचच्या निकालानुसारच पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा JMFC देण्याकरता इलिजिबल करण्यात आलं. पासआउट झाल्या लगेच ते परीक्षा देऊ शकत होते. सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आला. त्यानंतर 2008 साली मग महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स आले. 2008च्या महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स नुसार ज्युडिशरीमध्ये इलिजिबल होण्याकरता 2 क्रायटेरिया ठेवण्यात आले. एक क्रायटेरिया म्हणजे ॲज अ फ्रेशर आणि दुसरा क्रायटेरिया म्हणजे 3 इयर्स प्रॅक्टिस. फ्रेशर म्हणून तुम्हाला इलिजिबल होण्याकरता त्याच्यामध्ये काही अटी घालण्यात आल्या, काही कंडिशन्स होत्या की तुम्ही लॉचे 5 आणि 3 वर्ष ऑल क्लिअर पाहिजेत, बॅकलॉग नाही पाहिजे, एटीकेटी नाही पाहिजे, ॲब्सेंट नाही पाहिजे, फायनल इयरला 55% मिनिमम पाहिजेत, ओपन मध्ये असाल तर एज 25च्या आत पाहिजे, कॅटेगरीत असाल तर एज 30च्या आत पाहिजे. या क्रायटेरियात बसत असाल तर पासआउट झाल्या तुम्ही ही JMFC ची परीक्षा देऊ शकत होतात. या क्रायटेरियात बसत नसाल तर तुम्हाला 3 वर्ष प्रॅक्टिस करून ही परीक्षा देता येत होती. त्याकरता फक्त एज क्रायटेरिया होता. अनरिझर्व्ड असेल तर 35 वर्ष वय 35 वर्षाच्या आत पाहिजे आणि कॅटेगरीत असेल तर 40 वर्षाच्या आत पाहिजे. त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू झाल्या आणि 2009ला पुन्हा परीक्षेचं स्वरूप बदललं आणि महाराष्ट्रामध्ये JMFC करता प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्हची नवीन परीक्षा आली आणि 3 टायर स्ट्रक्चर सुरू झालं. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ती आज तागायत तशीच सुरू आहे. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस ही ऑल इंडिया जजेस असोसिएशनची केस फायनल हिअरिंगला येत होती त्या काळामध्ये बार काउन्सिल कडनं असेल, वेगवेगळ्या प्रवाहातनं असं एक मत निर्माण झालं की जे विद्यार्थी JMFC म्हणून नियुक्त होतात त्यांना थोडा तरी प्रॅक्टिसचा अनुभव पाहिजे, त्यांनी थोडी तरी काळ प्रॅक्टिस केली पाहिजे आणि मिनिमम प्रॅक्टिस ज्युडिशियल सर्व्हिसेस JMFCच्या एक्झामिनेशन करता मिनिमम प्रॅक्टिस क्रायटेरिया असावा अशी केस या केस सोबत निर्माण झाली. ऑल इंडिया जजेस असोसिएशनच्या केसमध्ये तोही मुद्दा मांडला गेला आणि तो मुद्दा ज्यावेळेस चर्चेला आला त्याच वेळेस इकडनं ती गुजरातची ज्युडिशरीची केस झाली होती, आणखी एका राज्याची केस झाली होती. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑनरेबल जस्टिस गवई साहेबांच्या बेंच समोर हे मॅटर पेंडिंग आहे आणि लॉर्डशिपने त्या हिअरिंग मध्ये असं म्हटलं की प्रॅक्टिस क्रायटेरिया, मिनिमम प्रॅक्टिस क्रायटेरिया कंपल्सरी करायला काय हरकत आहे, 2025 मध्ये काय हरकत आहे मिनिमम प्रॅक्टिस कंपल्सरी करायला. त्यांनी असं मत नोंदवलं होतं
की ज्या वेळेस आपण पासआउट झालेल्या फ्रेशर विद्यार्थ्यांना इलिजिबल केलं, त्याच्या मागचं एक कारण असं होतं की तो विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर 2-3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर परत ज्युडिशरीमध्ये यायला नकार द्यायचा, कारण त्यावेळेस फॅसिलिटीज कमी होत्या, सोयी सुविधा ज्युडिशियल ऑफिसरला कमी होत्या, सॅलरी ज्युडिशियल ऑफिसरच्या खूप कमी होत्या, आणि मग तो विद्यार्थी नकार द्यायचा, तो तिकडं रमून जायचा प्रॅक्टिसमध्येच. पण आज 2025 मध्ये सेट्टी कमिशन नंतरही, सेकंड ज्युडिशियल पे कमिशन नंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC जे आहेत त्यांच्या सॅलरी प्रचंड वाढलेल्या आहेत. 1 लाखपेक्षा जास्त सॅलरी नवीन JMFC ला मिळते. वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि खूप सगळ्या फॅसिलिटीज आणि छान प्रमाणात सॅलरी आहे. तर ठराविक वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी जरी केली तरी ते विद्यार्थी प्रॅक्टिस करून पुन्हा ज्युडिशरीकडे वळतील. ते काय म्हणणार नाहीत की मी प्रॅक्टिसमध्येच रमलो. ज्यांना आवड आहे ते परत येतील, कारण इकडे फॅसिलिटीज आणि सॅलरीज पण चांगल्या आहेत. तर मग आत्ताच्या काळात ठराविक प्रॅक्टिस कंपल्सरी करण्यात काय हरकत आहे, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित झाला. आणि त्या प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही हायकोर्टाने ज्या JMFCच्या रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केली होती ती प्रोसेस स्टे केली. त्यानंतर त्या हायकोर्टाने आपली ती रिक्रुटमेंट प्रोसेस विड्रॉ केली. या सगळ्या बॅकग्राऊंडवर मग महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेसची 2024 ची ऍड येणार होती. 2025 साल उजडलं तरी ती ऍड आली नाही. आणि मग MPSCने विद्यार्थ्याचा विचार करता एक क्लॅरिफिकेशन दिलं की बॉम्बे हायकोर्टाने हे कळवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयात एक पिटिशन पेंडिंग असल्यामुळे ती जाहिरात अबेन्स मध्ये ठेवण्यात यावी. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जाहिरात येईल JMFCचे असं वाटत नाही. हे MPSCने स्पष्ट केलेलं आहे. मग आता तो निकाल केव्हा येईल, काय येईल हे आपल्याला सांगता येत नाही. लॉर्डशिप समोर मॅटर आहे. मॅटर रिझर्व फॉर जजमेंट आहे. लॉर्डशिप मे मध्ये निकाल देऊ शकतात, जून मध्ये देऊ शकतात, टाइमही लागू शकतो आणि तोपर्यंत जाहिरात येणार नाही. बरं, तो निकाल काय येईल हे तुम्ही आम्ही कुणीही सांगू शकत नाही. तो निकाल काय येईल हे फक्त लॉर्डशिपलाच माहिती असणार आहे. तुम्ही आम्ही प्रेडिक्ट पण नाही करू शकत. मे बी लॉर्डशिपला वाटलं नाही, सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की नाही, जो क्रायटेरिया आहे तो व्यवस्थित आहे, मग ते फ्रेशरला इलिजिबलही करू शकतात. किंवा त्यांना वाटलं की नाही, फ्रेशर नको, ठराविक प्रॅक्टिस कंपल्सरी पाहिजे ठराविक काळ, तर मग ते ठराविक काळ प्रॅक्टिस कंपल्सरी करू शकतात. बरं, असंही नाही की सर्वोच्च न्यायालय म्हणेल 3च वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी पाहिजे. ते सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय हेही म्हणू शकतं आपल्या निकालामध्ये की मिनिमम 1 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी. सर्वोच्च न्यायालय हेही म्हणू शकतं मिनिमम 2 वर्ष कंपल्सरी. सर्वोच्च न्यायालय हेही म्हणू शकतं की मिनिमम 3 वर्ष कंपल्सरी. पण नॉट नेसेसरी सर्वोच्च न्यायालय हेच म्हणेल की मिनिमम 3 वर्ष कंपल्सरी. नॉट नेसेसरी. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की पासआउट झालेले विद्यार्थी त्यांनी जे प्रिपरेशन करत आहेत त्यांचे अधिकार आणि प्रॅक्टिसचा मिनिमम एक्सपिरियन्स हे बॅलन्स करायचं, तर दोघांचे अधिकाराचा विचार करता मिनिमम प्रॅक्टिस क्रायटेरिया जर कंपल्सरी करायचं ठरवलं तर सर्वोच्च न्यायालय उद्या हेही म्हणेल की 3 वर्ष मिनिमम प्रॅक्टिस हे थोडं जास्त होतं, चला 2 वर्ष मिनिमम प्रॅक्टिस करूयात आपण. हे सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे. हे सर्वोच्च न्यायालय ठरवत. हे आपण काही सांगूही शकत नाही त्याच्यात काय होईल. त्यामुळे विद्यार्थ्याने जास्त पॅनिक न होता प्रिपरेशन सुरू ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त काय होईल की आपण पासआउट झालेलो आहोत, जाहिरात आणखी आलेली नाहीये, आपण प्रिपरेशन करत आहोत आणि आपल्याला माहित नाही की आपण इलिजिबल होऊ की नाही, आणि मिनिमम प्रॅक्टिसचा क्रायटेरिया समजा आलाच, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर सध्या प्रॅक्टिस करत तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवलं पाहिजे. सकाळी 2-3 तास तुम्ही अभ्यास करा, दिवसभर तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करा, संध्याकाळी परत तुम्ही अभ्यास करा, कारण जाहिरातीला किती डिले होईल हे सांगता येत नाही. मग प्रॅक्टिस करत तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवलं पाहिजे. किंवा तुम्ही LLM करत प्रिपरेशन चालू ठेवलं पाहिजे. असं जर तुम्ही केलं
आणि मग ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट येईल त्या जजमेंटमध्ये आपल्याला क्लिअर होईल की काय सध्या परिस्थिती आहे. कारण जजमेंट काय येईल ते ऑनरेबल जस्टिस सोडून भारतात कुणीच सांगू शकत नाही. तुम्ही आम्ही गेस तरी काय करणार, काय काय आर्ग्युमेंट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय आहे तेही नाही करू शकत. फक्त एक अंदाजा, नाही 3 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी होईल, हे गेस असतात, फक्त तुक्के म्हणतो आपण त्याला. त्यामुळे ती प्रॅक्टिस जरी कंपल्सरी झाली मिनिमम तर ती 2 वर्षे असू शकते किंवा 3 वर्षे असू शकते किंवा दोघांनाही एलिजिबल करू शकतात. हे जजमेंट आल्यानंतरच तुम्हाला आम्हाला कळेल. मग जजमेंट यायला टाइम लागतोय का, तर लागत आहे. मग जजमेंट जेव्हा येईल तेव्हा आपल्या हातात काय आहे का, नाही. तर मग आपण आत्ताच्या घडीला प्रिपरेशन करत थोडं कोर्ट जॉईन केलं पाहिजे. जे विद्यार्थी LLM करत आहेत त्यांनी LLM वर आणि अभ्यासावर फोकस ठेवला पाहिजे. जे विद्यार्थी फ्रेशर आहेत आणि फुल टाइम अभ्यास करत आहेत त्यांनी जून मध्ये कोर्ट सुरू झाल्यानंतर कोर्ट जॉईन केले पाहिजे आणि अभ्यास चालू ठेवला पाहिजे. प्रॅक्टिस करत करत अभ्यास केला पाहिजे. मीन व्हाईल जजमेंट येईल, त्याच्यानंतर आपल्याला पिक्चर क्लिअर होईल आणि पुन्हा मग आपण स्ट्रॅटेजी आपल्या ठरवूयात. म्हणून जे वेगवेगळे विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कॉल करत होते, मेसेज करत होते की सर याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, अपेक्षित होतं की पर्टिक्युलरली निकाल येईल पण डिले होत आहे, म्हणून ते क्लॅरिफिकेशन देण्याकरता हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं. त्यामुळे माझं असं मत आहे, तुम्ही विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिशनर आहात, 3 वर्ष प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे तुम्ही समजा इलिजिबलच आहात, तरी सुद्धा जाहिरात यायला टाइम लागत आहे असं दिसल्यामुळे प्रॅक्टिस प्लस अभ्यास ही तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे. तुम्ही फ्रेशर आहात, आपण इलिजिबल होत आहोत की नाही याच्याविषयी संभ्रम निर्माण आहे, मग तुम्ही जून मध्ये कोर्ट व्हॅकेशन संपल्यानंतर प्रॅक्टिस जॉईन करत अभ्यास केला पाहिजे. अभ्यास बंद करू नका. सकाळी 2-3 तास वेळ काढा, संध्याकाळी 2-3 तास वेळ काढा, दिवसभर प्रॅक्टिस करा आणि हे शक्य आहे. किंवा काही विद्यार्थी फ्रेशर म्हणून देण्याचा विचार करत होते, तुम्ही LLM करत आहात तर तुमची LLM प्लस अभ्यास दोन्ही चालू ठेवा. LLM कंप्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करता येईल, तोपर्यंत जजमेंट येईल, आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. जे विद्यार्थी आता फायनल इयर झालंय, त्यांचं परीक्षा संपल्यात, फायनल इयरचा त्यांचा निकाल बाकी आहे, ज्यांना ज्युडिशरीचं प्रिपरेशन करायचंय, संभ्रम आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, निकाल आल्यानंतर आपल्या फायनल इयरचा लगेचच तुम्ही बारमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, आपली सनद घेतली पाहिजे, लोकल बारला रजिस्टर्ड केलं पाहिजे. कारण प्रॅक्टिसचा क्रायटेरिया जर कंपल्सरी झाला तर आपल्या सनदच्या तारखेपासून आपण ते 3 वर्ष 2 वर्ष पिरियड मोजतो आणि आपल्या लोकल बारलाही आपण रजिस्ट्रेशन लगेच केलं पाहिजे. आणि आपल्याला LLM लाही कुठेतरी अभ्यास ऍडमिशन घेणं गरजेचं. प्रॅक्टिस करत LLM ला ऍडमिशनला उशीर होऊ शकतो, तोपर्यंत अभ्यास, तोपर्यंत जजमेंट येत आहे, आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्ट्रॅटेजी ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे एवढ्या सगळ्या स्पष्टीकरणानंतर, क्लॅरिफिकेशन नंतर जरी एखाद्या विद्यार्थ्याला काही संभ्रम असेल की मी काय माझं शेड्यूल ठेवलं पाहिजे, मी काय माझं प्लॅनिंग ठेवलं पाहिजे, तर तुम्ही केव्हाही पुण्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे सदाशिव पेठेमध्ये आपली गणेश शिरसाट अकॅडमी, गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेस आहे, तिथे तुम्ही केव्हाही येऊ शकता. आपण याच्यावर चर्चा करून तुमचं शेड्यूल बनवूयात. त्यामुळे पेशन्स ठेवा. पेशन्स ही की आहे सक्सेसची. तयारी चालू ठेवा आणि सोबत प्रॅक्टिस LLM ही चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पुन्हा एकदा माझ्याकडनं तुम्हाला तुमच्या परीक्षेकरता, प्रिपरेशन करता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.